नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे. मग ते सेटची परीक्षा असेल, नेटची असेल, सीटीटीची असेल किंवा टीईटीची असेल किंवा शिक्षण क्षेत्रातली कुठली जरी परीक्षा असली, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हा घटक महत्वाचा आहे. हा घटक कुठला आहे? तर हा घटक म्हणजे अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम म्हणजे काय याची आपल्याला पूर्वकल्पना आहे, जो आजपर्यंत आपण अनुभवलेला आहे, वर्गामध्ये बसून शिकलेला आहे आणि शिक्षक या नात्याने आपण विद्यार्थ्यांना तो घटक शिकवलेला आहे. मग आपण ज्यावेळेस अभ्यासक्रमाचा विचार करतो त्यावेळेस शिक्षणाच्या बाबतीत विचार जर केला तर शिक्षणामध्ये महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी कुठल्या असतील? त्याच्यामध्ये उद्दिष्ट असतात, साध्यता असते, त्या ठिकाणचा प्रत्येक असणारा अनुभव असतो आणि त्या अनुभवाची पडताळणी ज्या ठिकाणी केली जाते त्या सगळ्यांचा समावेश आपण शिक्षणातील महत्वाच्या बाबीमध्ये करतो. जसं आपण वर्गामध्ये अध्यापन करत असताना उद्दिष्टांची निश्चिती करतो, त्याची बांधणी करतो, ते साध्यतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या अनुभवाच्या आधारे त्याची मांडणी करतो, त्याची रचना करतो आणि त्याची शेवटला पडताळणी करण्याचं काम करतो, मूल्यमापनाचं काम करतो. या सर्व गोष्टी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर शिक्षणामध्ये असणारे जे ध्येय असते, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असणारे ध्येय, उद्दिष्ट आणि ते साध्य करणारे माध्यम म्हणजे अभ्यासक्रम. आपण काय म्हणतो? ध्येय, उद्दिष्ट हे जे साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर करतो, माध्यमाचा वापर करतो, त्याला अभ्यासक्रम असं म्हटलं जातं. मग अभ्यासक्रमाच्या विकसनासाठीची शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना माहिती असणं आवश्यक आहे, त्याचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे, त्याचं स्वरूप असणं माहित असणं आवश्यक आहे, त्याची व्याप्ती असेल, त्याचे तत्व असेल, या सगळ्या गोष्टी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना माहित असणं आवश्यक आहे. कारण अभ्यासक्रम म्हणजे काय जर आपल्याला माहित जर नसेल तर अध्यापन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करताना त्या ठिकाणी बाधा निर्माण होऊ शकतात. त्या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, कारण या सर्व गोष्टींची माहिती शिक्षकांना असणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे काय माहित असणार नाही तोपर्यंत आपण त्याला योग्य पद्धतीने न्याय देऊ शकत नाही. शिक्षणाची उद्दिष्ट ही कशी असतात? अमूर्त स्वरूपामध्ये असतात. अमूर्त म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी, बरोबर आहे. पण शिक्षणाची उद्दिष्ट ही अमूर्त स्वरूपामध्ये असतात आणि त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम हे अभ्यासक्रमाच्या साहाय्याने त्या ठिकाणी केलं जातं. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा जो आशय आहे, सर्वच गोष्टी आपण विद्यार्थ्याला दाखवू शकतो असं नाहीये, तर काही गोष्टी आपण त्या ठिकाणी शब्दाच्या साहाय्यानं, कल्पकतेच्या साहाय्यानं त्याचं असणारं चित्र आपण त्या ठिकाणी उभा करत असतो आणि त्या संकल्पनेचं परिपूर्ण ज्ञान आपण विद्यार्थ्यांना देत असतो. त्याला आपण अभ्यासक्रम असं म्हणतो. पण नेमका अभ्यासक्रम म्हणायचं कशाला? तर त्याच्यामध्ये कोणत्याही घटकाची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमालाच इंग्रजीमध्ये करिक्युलम असं म्हटलं जातं. अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम असं म्हटलं जातं आणि करिक्युलम हा लॅटिन भाषेतील मूळ शब्द आहे आणि याचा अर्थ होतो रेस कोर्स. त्याचा अर्थ काय आहे? रेस कोर्स. रेस कोर्स म्हणजे काय? शर्यतीचं मैदान. ज्या ठिकाणी घोड्यामध्ये शर्यत लावली जाते त्याला रेस कोर्स असं म्हटलं जातं. त्या मैदानाला रेस कोर्स या नावानं ओळखलं जातं. तसं शिक्षणामध्ये सुद्धा लागलेली एक रेस आहे, पण ती कशाची असेल? तर विषयाच्या एका पथापासून विद्यार्थ्यांना उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अभ्यासक्रमातून केलं जातं. त्याच्यामुळे त्याला करिक्युलम असं म्हटलं जातं. या करिक्युलमचा विचार जर केला, ह्या अभ्यासक्रमाचा विचार जर केला तर काही विचारवंतांनी काही व्याख्या मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कार्टर व्ही गुड यांनी केलेली व्याख्या आहे. त्यांच्यामध्ये काय की परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या घटकांचा सर्वसाधारण आराखडा म्हणजे अभ्यासक्रम होय. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून एखाद्या विषयाला, घटकाला अनुसरून सर्वसाधारणपणे शिकवायचा आराखडा म्हणजे अभ्यासक्रम होय. ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना असेल, आशयाची रचना असेल, विषयाची केलेली रचना असेल, त्याचा तयार केलेला आराखडा असेल की जो शिकवण्याच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे, त्याला अभ्यासक्रम असं म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी महत्व दिलं गेलेलं आहे, कारण त्या घटकावर सर्वसाधारण आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. कारण त्याच्यात फक्त परीक्षेचाच विचार केला की परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या घटकांचा तयार केलेला आराखडा म्हणजेच अभ्यासक्रम होय. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे मनरो यांनी केलेली. मनरो यांचं म्हणणं काय की शैक्षणिक ध्येय
साध्य करण्यासाठी, शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी किंवा साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवाचा अभ्यासक्रमात समावेश होतो. म्हणजे आपण शालेय जीवनाचा विचार जर केला तर राष्ट्रीय शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी, त्याचे धोरण साध्य करण्यासाठी शालेय जीवनामध्ये सर्व प्रकारचे जे दिले जाणारे अनुभव असतात. आता शालेय जीवनामध्ये अनुभव कुठले असतील? त्या अनुभवाचा विचार जर केला तर ज्यावेळेस विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये चर्चा करतात, आपसात बोलत असतात, तो सुद्धा काय अनुभवाचा भाग आहे. त्याला सुद्धा आपण अनुभवामध्ये समाविष्ट करू शकतो. कारण बालकाचा सर्वांगीण विकास घडून येत असताना, त्याला योग्य आकार येत असताना त्याच्या भोवसभोवताली असणाऱ्या सर्व बाबीचा परिणाम त्या बालकावरती होत असतो. आणि बालकावरती ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये असणारे विविध अनुभव त्याला त्या ठिकाणी उपयोगाला येतात. की मित्र आणि मैत्रीमध्ये संबंध कसे असले पाहिजेत, शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये नातेसंबंध कसे असले पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणची असणारी शिस्त कशी असली पाहिजे, त्या परिसरामध्ये कसं आपण वागलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे, इतरांशी संबंध कसे ठेवले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम शालेय जीवनामध्ये होत असतो, शालेय परिसरामध्ये होत असतो. या सर्व बाबी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. त्याची रचना त्या पद्धतीने केलेली असते. त्याला अभ्यासक्रम म्हटलेलं आहे. त्याला मनरो यांनी अभ्यासक्रमाच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरी व्याख्या आहे रेमर्सनची. रेमर्सनचं म्हणणं काय की शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम होय. जसं मनरो यांनी सांगितलं त्याच पद्धतीने रेमर्सनची सुद्धा व्याख्या आहे की शाळेच्या नियंत्रणाखाली, म्हणजे शालेय वातावरणामध्ये एखादा मूल ज्यावेळेस लहानाचं मोठं होत असतं त्यावेळेस तिथल्या नियंत्रणाखाली म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या, सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस तो आकाराला येत असतो त्यावेळेस त्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवाचा समावेशांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम होय. कारण अभ्यासक्रम तयार करत असताना, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नेमलेले जे लोक असतात ते निश्चितच शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेले अनुभवी व्यक्ती असतात आणि त्यांच्या अनुभवाच्या साह्यानं अभ्यासक्रमाची रचना केली जाते. कारण शालेय जीवनामध्ये आपण ज्यावेळेस लहानाचं मोठं होतो त्यावेळेस त्याला सर्व प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी दिले जातात. परस्पर असणारे संबंध असतील, खेळाचे कौशल्य असतील, पुन्हा कृतिशीलता असेल, ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी समाविष्ट झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनुभवाला महत्व दिलेलं आहे आणि त्याला आपण अभ्यासक्रम असं म्हणू शकतो. कारण त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये अनुभवाचा साठा दडलेला आहे. त्या साठ्याचा विचार करून अभ्यासक्रमाची त्या ठिकाणी मांडणी केली जाते. त्याच्यानंतर पुढली व्याख्या केलेली आहे कॅसवेल यांनी. कॅसवेल यांचं म्हणणं काय की अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनात व विद्यार्थ्यांशी संबंधित असणारे त्याचे शिक्षक. अभ्यासक्रम म्हणजे काय की विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये व विद्यार्थ्याशी संबंधित असणारे त्याचे शिक्षक असतील किंवा त्याचे पाल्य असतील किंवा पालक असतील यांचा विचार जर केला, त्याच्या अनुभवाचा विचार जर केला तरी जीवनामध्ये घेतलेले विविध प्रकारचे अनुभव या सर्वांचा शाळेच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यापून टाकणारा परिसर म्हणजे अभ्यासक्रम. त्या ठिकाणी सुद्धा तेच आहे, अभ्यासक्रमामध्ये अनुभवाला जास्त महत्व आहे. कारण शिक्षक असतील, त्या विद्यार्थ्यांचे पालक असतील, त्या सगळ्यांचा विचार जर केला तर त्यांच्या अनुभवाचा झालेला परिणाम हा अभ्यासक्रमावरती दिसून येतो आणि अभ्यासक्रमामध्ये त्याची केलेली मांडणी म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनाला व्यापून टाकण्याचं काम शालेय जीवनामध्ये केलं जातं. कारण सगळं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्व बाबी अभ्यासक्रमामध्ये अनुभवाच्या साह्याने समाविष्ट केलेल्या असतात. विद्यार्थ्याचा स्तर काय असेल, प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, ज्या स्तरातला विद्यार्थी आहे त्याचे अनुभव त्या पद्धतीचे असतात. कारण प्रत्येक स्तरानुसार त्याचा विकास झालेला आहे, त्याची वाढ झालेली आहे, त्याने घेतलेले त्या ठिकाणचे अनुभव असतात आणि शिक्षक आणि पालकाच्या अनुभवाच्या आधारावर त्याचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला जातो. पण त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची मांडणी त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये शिक्षक आणि पालकाच्या अनुभवाला सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढली व्याख्या केलेली आहे मुदलियार आयोग यांची. मुदलियार आयोगाने सुद्धा काय केले की अभ्यासक्रम म्हणजे काय सांगितलेलं आहे तर त्यांच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. मुदलियार आयोगाने सुद्धा सांगितलं की अभ्यासक्रम म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, पुस्तकात दिलेले धडे नव्हे किंवा त्याच्यामध्ये दिलेले आशय नव्हे किंवा पारंपरिक पद्धतीने, रूढी पद्धतीने शिकवले जाणारे सर्व विषय म्हणजेच अभ्यासक्रम असं नाहीये. तर त्या ठिकाणी शाळेत मिळणारे सर्व प्रकारचे विद्यार्थ्यांना अनुभव, शालेय जीवनामध्ये जे काही अनुभव त्यांना त्या ठिकाणी मिळत असतात
त्या सर्व अनुभवाचा समावेश त्यांनी काय केला, अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. सर्व प्रकारचे अनुभव हे अभ्यासक्रमाचा भाग सांगितलेला आहे. त्याचबरोबर काय सांगितले, विद्यार्थ्यांच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारे. विकास ज्यावेळेस बालकाचा होत असतो, विकास होत असताना त्याच्या जीवनाशी निगडीत ज्या काही बाबी आहेत त्या सर्व बाबींना स्पर्श करणारी शिक्षणाची त्या ठिकाणी पद्धती असणं आवश्यक असं सांगितलंय. कारण त्याच्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श झाला पाहिजे. मग तो शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, त्या सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो. त्या सर्व घटकांना स्पर्श त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. जोपर्यंत स्पर्श होणार नाही तोपर्यंत बालकाचा विकास त्या ठिकाणी होणार नाही. या बाबीचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचा समतोल साधणारा अभ्यासक्रम असावा असं सांगितलं. कारण व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या सर्व अंगांशी, व्यक्तिमत्वाशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबींचा त्या ठिकाणी समतोल साधणारा अभ्यासक्रम त्या ठिकाणी असला पाहिजे, की जेणेकरून शालेय जीवनामध्ये त्याचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी घडून येईल. त्यालाच आपण शालेय जीवनातील अभ्यासक्रम असं म्हणतो. अशी मुद्लीगार आयोगाने केलेली व्याख्या आहे. म्हणजे एकंदरीत व्याख्यांचा विचार जर केला आपण, कार्टर यांनी केलेली व्याख्या असेल, मनरो यांची व्याख्या असेल, रेमर्स यांची व्याख्या असेल, किंवा कॅसवेल यांची व्याख्या असेल, किंवा मुद्लियार आयोगाने केलेली व्याख्या असेल, या प्रत्येकांच्या व्याख्येमध्ये शिक्षकांचे असणारे अनुभव असतील, पालकांचे अनुभव असतील, किंवा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याला दिले जाणारे अनुभव असतील, ह्या सगळ्या बाबीवर आधारित त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. व तो विषय कुठलाही असेल त्या विषयाला अनुसरून त्या ठिकाणी अनुभवाची बांधणी त्या ठिकाणी केलेली असते. त्याला अभ्यासक्रम असं म्हटलं जातं. आणि त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आपण शालेय जीवनामध्ये शिक्षक या नात्याने करत असतो, की जेणेकरून बालकाचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास झाला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.